आयटीआर म्हणजेच आयकर विवरणपत्र भरण्याचे कोणते फायदे आहेत? नमस्कार, मी आपला वकील मित्र अक्षय राऊत. कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. अनेक जणांचा असा गैरसमज आहे की आयटीआर म्हणजेच आयकर विवरणपत्र म्हणजेच शासनाकडे कर भरणे. तर काय आयकर विवरणपत्र म्हणजेच काय, तर आपल्या उत्पन्नाचा शासनाला हिशोब देणे. शासनाने ठराविक रकमेपर्यंत आयकर माफ केलेला आहे. तसेच वेगवेगळ्या मार्गाने जे उत्पन्न मिळते त्यातील ठराविक मार्गाने मिळणारे उत्पन्न यावर कर माफ केलेला आहे. आपण जर आयकर विवरणपत्र भरले तर त्याचा फायदा आपल्याला एखादे शासनाचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी होतो. आपण कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी ज्यावेळी टेंडर भरतो त्यावेळी आपला आयटीआर मागितला जातो. एवढेच नव्हे तर नवीन व्यवसाय सुरू करणारा असाल तर त्यापूर्वी आयटीआर भरून घ्या. आपल्या व्यवसायाला तो भविष्य काळात फायदेशीर होऊ शकतो. त्या व्यवसायासाठी आपण जेव्हा कर्ज काढू तेव्हा त्या आयटीआर रिटर्नचा आपल्याला फायदा होतो. एखाद्या विमा कंपनीकडून आपण विमा घेणार असेल आणि विमा कंपनीला आपले उत्पन्न जाणून घ्यायचे असेल तर विमा कंपनी आपला आयटीआर मागते. त्यासाठी आयटीआर भरणे आवश्यक आहे. आयटीआर भरण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी दुसरा एक फायदा म्हणजे कर रिफंड करण्यासाठी. आणि जर आपण प्रदेशात जाणार असाल तर अनेक ठिकाणी आपले उत्पन्न किती आहे हे जाणून घेण्यासाठी आपला आयटीआर मागितला जातो. आणि आयटीआर भरण्याचा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा फायदा असा आहे की जेव्हा आपण कोणत्याही बँकेकडे कर्जाची मागणी करतो तेव्हा बँक आपल्याला आयटीआर मागते. आपल्या उत्पन्नाचा तपशील आपल्या आयटीआर मध्ये असल्यामुळे आपला आयटीआर वरून म्हणजेच आयकर विवरणपत्रावरून आपल्याला किती कर्ज द्यायचे ही बँक ठरवते. आयटीआर भरण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे सर्वांनी आयटीआर नक्की भरा. आपल्या उत्पन्नाचा कायदेशीर पुरावा तयार करा. आपल्या उत्पन्नाचा कायदेशीर पुरावा असेल, आपण आयटीआर भरत असाल आणि दुर्दैवाने आयटीआर भरणारा एखादा व्यक्ती अपघातामध्ये मयत झाला तर त्याचे उत्पन्न किती होते हे ठरवण्यासाठी सुद्धा आयटीआरचा उपयोग होतो. जर आयटीआर भरलेला नसेल तर त्या व्यक्तीचे उत्पन्न हे अंदाजे ठरवले जाते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, लाईक करा.